यूज करत हा ब्रँड, पण विहिका खूप स्टिंग बॅग याचे यूज केलेले आहेत. सोफा खराब नको करा. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता वाजले मॉर्निंगचे 6 आणि आमच्या सोसायटीमध्ये वॉकेथॉन हे ऑर्गनाईज केले बाय आवर सिनियर सिटीजन. 2 ग्रुप्स आहे, 3 किलोमीटर्स आणि 6 किलोमीटर्सवाले. तर ज्यांनी जसा फॉर्म भरला आहे त्या अकॉर्डिंग सगळे आपला वॉक फिनिश करणार आहे. तर बघू पुढे विनर कोण आहे आणि वॉक कसा झाला हे तर तुम्हाला पुढे समजेलच. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इन दोनों का निकाल दो. काय ग बघ बरं, 7:30 वाजता येऊन पण मला हे मिळालं. 7:30 पासून 7:30. हा ही आहे ती सांगणारी कल्प्रिट. 7:30ला स्टार्ट होणार आहे. 6 किलोमीटर तरी बरं झाले ऑर्गनायझर आपल्याकडे होते, मेसेज वगैरे टाकणारे आपल्याचकडे होते. चला, तर असा होता वॉकेथॉन आणि खरंच खूप मजा आली. मी होतो 6 किलोमीटरमध्ये आणि दीपाली होती 3 किलोमीटरमध्ये. तर खरंच खूप फिटनेससाठी तर खरंच खूप बेस्ट आहे. अशा कोणत्या गोष्टीसाठी सकाळी उठू नये, बट असे इव्हेंट्स राहिले स्पोर्ट्स रिलेटेड, वॉक रिलेटेड, मॅरेथॉन रिलेटेड, तर सगळेजण अटेंड करतात आणि खूप छान प्रतिसाद मिळाला. अराऊंड 250 लोक सोसायटीमधनं पार्टिसिपेट झालेले होते. खरंच 6 किलोमीटरमध्ये तर असं वाटलं पण नाही 6 किलोमीटर झाले, कारण ती एक्साइटमेंट होती आणि तो जोश होता. चला, तर मग त्यासोबतच खूप जणांना प्राइजेससुद्धा भेटले आणि पार्टिसिपंट्सला हे मेडलसुद्धा दिले. तर खरंच खूप चांगलं त्यांनी अरेंजमेंट केली, छान ऑर्गनाईज केले. हे जे योगा ग्रुप आहे आमच्या सोसायटीमध्ये त्यांनी ही इव्हेंट अरेंज केला होता. खरंच खूप मजा आली. मग आता आम्ही जातो आहे पुढे चहा प्यायला. तर चहा पिऊ आणि त्यानंतर बाकीचा वेळ आम्ही पुढचा स्पेंड करू. कारण सकाळी उठलो, थोडं वॉकेथॉनसाठी मी थोडा लेट झालो 5 मिनिट, कारण झियानाला सकाळी ड्रॉप करायचं होतं आईबाबांकडे. कारण ती जर असती आमच्याकडे तर आमच्या दोघांपैकी एकाला पार्टिसिपेट नसतं करता आलं, तर त्यामुळे आता चहा पिऊ. नाश्ता झालेला, त्या नाश्त्यामध्ये पोहे आणि चणे होते. तर खरंच टेस्टी होतं, छान ऑर्गनाईज केलं. तर असेच इव्हेंट्स होत राहायला पाहिजे प्रत्येक सोसायटीमध्ये, किंवा आपण सुद्धा पार्टिसिपेट करायला पाहिजे जर असं स्टेट लेवलवर किंवा सिटी लेवलवर ह्या इव्हेंट होत असेल तर. मजा आली. याच्या अगोदर मॅरेथॉन वगैरे हे मी जॉईन केलेलं होतं आणि पार्टिसिपेट पण केलेलं होतं. त्यामध्ये रनिंग करावी लागते, बट वॉक हा वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी त्यांनी अरेंज केलेला होता. अमेझिंग. तर मग पुढे आम्ही काय काय करू आज दिवसभरात ते नक्की तुमच्यासोबत शेअर करतो. ब्लॉगला असंच कंटिन्यू करा. जसं सांगितलं होतं, आता चालू आहे आमचा टी. ही पिते माझी बायको लेमन टी. हाही छान आहे चहा. प्रिपरेशन चालू आहे बिर्याणीची. हां छान सुगंध येतो आहे. मोठा गंज घेतला आणि हे गरम पाणी, याच्यात काय खडे मसाले, राईस टाकायचं. पाय दुखत आहे नाही, अरे बघ काय गेम घेतो करे माझी.
माझे दुखत आहे. तू केला पण ना तेवढा वॉक 6 किलोमीटर. म्हणून. हे आहे रिटर्न गिफ्ट. अच्छा हे राहिलं होतं वाटतं आपलं त्या दिवशी आहे ना. जियानाला रिटर्न गिफ्ट मिळालं आणि जियानाने ते तिथेच हॉलमध्ये सोडून दिलं होतं. तर हे होते ते रिटर्न गिफ्ट जे म्हणजे बर्थडे गिफ्टमध्ये विहिकाच्या बर्थडेला जे आपण रिटर्न दिले होते. तर हा अंजलीचा डबा आहे आणि साईज बऱ्यापैकी मोठा आहे. तर हे गिफ्ट चांगलं आहे, युनिक आहे थोडं काहीतरी कोणाला द्यायला. बिकॉज प्लास्टिकचं जे आपण देतो ना ते वेस्ट होऊन जातं आणि हे कामात येतं. जेव्हा तुमची मुलं जेवण करायला लागेल, फूड खायला लागेल, तेव्हा तेव्हा याचं महत्व कळेल. आता असं वाटतं की काय आहे हा स्टीलचा डब्बा, पण याचं महत्व खूप वेगळं आहे. ते तुम्हाला पुढे नक्की माहित पडेल, पण ज्यांचे बेबीज आहे त्यांना माहिती असेल. आणि हे एक आहे, ही एक बॅग तिने ऋषुताईनेच दिलेली आहे जियानाला रिटर्न गिफ्ट म्हणून. तर याचं तिने टाकलं होतं कस्टमायझेशनचं नेम, पण तिने नेमच नाही पाठवलं. ती बोलते म्हणते की तुमच्या ऑर्डर आयडी वर नावच नाहीये, पण ऋषुताई बोलते मी टाकलं होतं. ओके, दिस इज रोसेटा रे. पण असं नाही वाटत का ओव्हर हाईप आहे हे ब्रँड? येस, म्हणजे असं बाहेर तुम्हाला नॉर्मल मिळून जाईल, बट का बरं ते ओव्हर हाईप आणि का बरं पैसे जास्त आहे त्यांचे? कारण ते कस्टमाइज करून देतात. नाही, जस्ट बिकॉज सगळे टीव्ही सेलेब्स आणि बॉलिवूडचे तर त्यांनी मार्केटिंग केलं आहे ना. ते घेतात नाही, त्यांना हे मार्केटिंगसाठी दिले असेल दीपाली. ते लोक ऑर्डर पण प्लेस करतात. इव्हन जसं कोणत्या ऍक्टरचं मुलांची बर्थडे वगैरे राहतात ना, ते लोक रिटर्न गिफ्ट फेवर्स हेच देतात. ओके. हां, तर मला असं वाटतं की मला पर्सनली वाटतं की हे ब्रँड ओव्हर हाईप्ड आहे. जस्ट बिकॉज ऑफ ऍक्टर्स लोक परचेस करतात म्हणून आहे. इंस्टाग्रामवर हा पेज अवेलेबल आहे, तुम्ही तिथनं बाय करू शकता. याच्या आधी भरपूर प्रोडक्ट्स यूज केले ऋषुताईने, मी नाही केलेले. तर विहिका तर जियाना फर्स्ट टाइम यूज करेल हा ब्रँड, पण विहिका खूप स्टिंग बॅग याचे यूज केलेले आहे 5 वर्षामध्ये. तर नाही, चांगलं आहे, फाटत वगैरे नाही, चांगलं आहे. याच्यामध्ये भरपूर असे साईजेस सुद्धा आहेत. थँक्यू सो मच फॉर दिस विहिका. खूप छान आहे बॅग आणि नक्कीच ही सुद्धा यूज करेल आणि हे सुद्धा आम्ही यूज कर. हे आता जियानाला नवीन स्कूलमध्ये कामात येईल. हा देशील डब्बा? ऑब्विसली, का आपण लहानपणी घेऊन नव्हतो जात का? नाही, आता तिला समज येतोय, ते कार्टूनचे हे बघतात. सगळ्या गोष्टी ना आपण त्यांचे एक्सपेक्टेशन वाढवतो, मला असं वाटतं. बिकॉज त्या कार्टूनच्या डब्यांमध्ये पण तर आपण स्टील शोधत आहे ना खाली बेसमध्ये. मग का नाही, याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? चांगलं आहे, मला आवडला. आणि मी जियानाला ना असं काही पिंक कलर हा मुलींचा असतो, ब्ल्यू कलर हा मुलाचा असतो, आम्ही असं काही तिला शिकवत नाही. जे तिला आम्ही घालून देऊ ते ती घालते, असं आहे. तर म्हणून तिला एवढं काही नाही. तिला जे भेटलं ना तिला त्याच्यात आनंद जास्त असतो. प्रणव तिचं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिचं एक्साइटमेंट, तिचा हॅपीनेस. येस. तर ही वेबसाईट आहे बॅगची बुक, rosadababy.com. This is which bag? टोट बॅग. Tote bag. ओके, मला ते कळलं नाही काय. इंस्टाग्रामवर आहे याचं पेज. आणि हा क्यूआर. टिफिन बॅग घेऊन टाकायची. चला उचला, चला करा स्वयंपाक. तर इथे आम्ही सगळे मिळून बनवते सांबारवडी. आमच्याकडे सांबारवडीच म्हणतात, तुमच्याकडे मे बी याला कोथिंबीर वडी म्हणत असेल. अजून काही शब्द असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगाल. तर येस, आणि संध्याकाळी आज आहे पार्टी. आम्ही चाललोय उमरड काका काकूंकडे. सगळ्या बायांनी आम्ही लेडीजनी मिळून स्वयंपाक केला आणि एकत्र बसून जेवू, जस्ट बिकॉज आज संडे आहे म्हणून. तर जियानाचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जातोय. इथे जेवते जियाना. चल ये. हे दिया ना.
सोपा करा नको करा. फोटोग्राफर का फोटोग्राफर. होता आजचा दिवस आणि अशी होती सुंदर अशी इव्हिनिंग सुद्धा, कारण खूप छान फूड आम्ही एन्जॉय केलं. त्यासोबतच चित्रावहिनींचा बड्डे सुद्धा होता, तो सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे एन्जॉय झाला. आम्ही मिडनाईटला सुद्धा सेलिब्रेशन केलं. त्याच्यानंतर आता इव्हिनिंगला होता आमचा डिनर, तर तो सुद्धा अतिशय सुंदर झाला. चला तर वन्स अगेन तुम्हाला परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जर हा व्लॉग सगळ्यांना आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा.